श्री गणेशाय नमः। हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर बघा, आज आहे बुधवार, आज आहे आमचा आठवडी बाजार आणि आज मी चाललेले आहे सुहासनी जेवायला। माझ्या मैत्रिणीच्या घरी पूजा आहे, तर आम्हा मैत्रिणींना जेवायला सांगितले। तर सुहासनी सांगितले तर तुम्हाला तिथे मी गेल्यानंतर कशाची पूजा आहे, काय आहे हे दाखवणार आहे। तर आता मी पहिला शॉपवरती जाणार, त्यानंतर बाजार करायचा आणि मग त्या मैत्रिणीच्या घरी जाणार आहे। तर पावसानं तर काय आज कहरच केलं। तुम्हाला दाखवते किती पाऊस पडायला लागलाय। तर बघितला काय कसला मोठा पाऊस पडायला लागलाय। तर आज पावसानं काय सुट्टी दिलेली नाही। आता असंच पावसातूनच जायला लागणार आहे बाजारात। तर बाजारात जायचं अजिबात इच्छा नाही असल्या पावसात, असंच पावसात जावं लागणार। तर पावसात बाहेर पडायची अजिबात इच्छा नाही आहे, तरी देखील आता काय करणार, जावंच लागणार। तरी तर गौरी मला शिकवायला लागले कसं बोलायचं। तर इथं पाहू शकता तुम्ही, खूप छान आणि सुंदर अशी पूजा मांडलेली आहे। तर मी आलेली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी। तर तिथं मला सुहासनी जेवायला सांगितले आम्हा सगळ्या मैत्रिणींना। तर तिने माझ्या मैत्रिणीने घर बांधलेलं आहे, 1 BHK घर बांधलेलं आहे। तर ते तिनं भाड्याने देण्यासाठी बांधलेलं आहे। खूप मोठं नाही, छोटंसंच आहे, बऱ्यापैकी आहे, खूप मोठा नाही आणि खूप छोटाही नाही। आणि बाकीच्या खोल्या थोड्या छोट्या छोट्या आहेत, पण ते भाड्याने देण्यासाठी तिनं बांधलेलं आहे। तर खूप छान असं बांधलेलं आहे। आणि मग तिने आम्हाला जेवायला सुहासनी सांगितलेलं होतं। तर इथं बघा, सुहासनीसाठी जेवण देखील तयार आहे, ताटं केलेली आहे। तर काय काय पदार्थ आहेत बघा। तर इतकं आता खायचं तरी हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे, कारण बरेच पदार्थ तिने ताटामध्ये ठेवले होते। तर तिथून आल्यानंतर बघा, संध्याकाळी आम्ही गेलो DMartला। तर प्रतिज्ञाला काही ड्रेस वगैरे, कपडे आणि सामान काही खरेदी करायचं होतं, कारण ती हॉस्टेलला जाणार होती, म्हणून मग आम्ही DMartला गेलो, मी, मानस, प्रतिज्ञा। तर तिला आणखीन काही सामान देखील खरेदी करायचं होतं, तर त्यांची इथं खरेदी चालू आहे। तर बघा काय काय आहे DMartमध्ये। तर घरी आल्यानंतर आणखीन एक पार्सल होतं, ते पार्सल आलं होतं गौरीसाठी। तर काय आहे बघू यामध्ये। तर मानसला तर पार्सल उघडायची गडबड असते, कारण कोणाचंही पार्सल आलं की त्याला पहिला उघडायचं असतं। तर बघा, त्या पार्सलमध्ये आहे एक टेबल लॅम्प। तर गौरीचं कसं आहे, रात्रीचं तिला जरा उशीरपर्यंत 12-1 वाजेपर्यंत अभ्यास करत असायची सवय आहे, त्यामुळे मग बाकीची झोप मोड होते, म्हणून तिला एक टेबल लॅम्प हवा होता, तो तिच्यापुरता टेबलपुरता प्रकाश पडेल। तर त्यासाठी हा टेबल लॅम्प मागवलेला आहे। आणि ह्याचं हा फ्लेक्सिबल आहे बघा, वर खाली इकडं साईडला असं वळवता येतं, जसं हवा असेल त्या पद्धतीने। तर मानस ते सगळं करून बघायला लागलाय आणि लावून सुद्धा बघायला लागलाय। खूप छान असं ते टेबल। त्यानंतर बघा, आणि संध्याकाळी मी आणि प्रतिज्ञा चकल्या शेव केला, कारण तिला हॉस्टेलला जाणार होते, तर त्याच्यासाठी चकल्या केल्या। पण थोड्या चकल्या केल्या, चकलीचा साचा मोडला, साचा मोडला म्हणण्यापेक्षा त्याची जी चकलीची पात असते ती चिरली, त्यामुळे चकल्या कशा अर्ध्याच राहिल्या। जे राहिलेलं शिल्लकचं पीठ होतं त्याचा शेव बनवला आणि तेच प्रतिज्ञाला दिला। तर खूप छोटासा व्हिडिओ होता, कसा वाटला मला नक्की कमेंट करा। आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।